मी जातोय बॉईज ट्रीपला. आमची बॉईज ट्रीप आहे, म्हणजे हा बॉईज ट्रीप मध्ये जे काय होणार आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मजा येणार आहे. मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची. आणि आमची गँग ब्लॉग मध्ये दाखवतो आमचे एव्हेंजर्स लोक कसे येतात कसे नाही ते. हे दोन एव्हेंजर्स आहेत, हे बघा हे दोन एव्हेंजर आहेत. आता पाण्यात उडी मारतात. दाखव 1 2 3. येस. सो हॅलो नमस्कार, स्वागत आहे. मी सुधीर आपला फुल काम वेलकम टू माय यूट्यूब चॅनल आपला फुल ब्लॉग्स. तर मित्रांनो आणि माहिती फायनली तुमचं मी स्वागत करतो माझ्या नवीन अशा एका व्लॉग मध्ये. सो मित्रांनो हा व्लॉग ना थोडा विशेष आहे. म्हणजे ह्या व्लॉग मध्ये ना आम्ही चाललोय, म्हणजे मी जातोय बॉईज ट्रीपला. आमची बॉईज ट्रीप आहे, म्हणजे बॉईज ट्रीपला जातो आम्ही. सो आमच्या इकडचे मुलं म्हणजे आमच्या क्लबची जी मुलं आहेत ना त्यांच्यासोबत मी जातोय बॉईज ट्रीपला. आता वाजले मित्रांनो 1 घडत मागे हे बघा, आता वाजलेत 1 वाजलं. आता 1:30 पर्यंत आम्हाला निघायचं इकडनं. म्हणजे माझ्या धरणं आता 1:30 पर्यंत आम्हाला पोहोचायचं. ते पोहोचायचं दादर रेल्वे स्टेशनला पोहोचायचं. कुठे जातोय? कर्जतला जातो वरती. तर मजा येणार या ट्रीपमध्ये, खूप मज्जा करणार. जेव्हा पण आम्ही बॉईज ट्रीपला जातो तेव्हा खूप मज्जा करतो, खूप मस्ती करतो. पण हा ना खूप टायमानंतर ब्लॉग येते. म्हणजे खूप टाइम मी बॉईज ट्रीप म्हणजे खूप टाइम मी ट्रीपला तर गेलो, बट मी फर्स्ट टाइम असं दाखवणार आहे की बॉईज ट्रीपमध्ये काय काय होतं. सर्व बॉईज असंबल होणार आहेत मस्तपैकी माझ्या ब्लॉगमध्ये. तर मज्जा येणार आहे. हे फर्स्ट टाइम मी शूट करतो. म्हणजे हा जो ब्लॉग आहे तो माझ्या मोबाईलमध्ये आणि माझ्या युट्यूबवरती फर्स्ट टाइम तुम्हाला दिसणार आहे. तर ह्या ब्लॉगमध्ये ना म्हणजे हा बॉईज ट्रीपमध्ये जे काय होणार आहे ते सर्व तुम्हाला बघायला भेटणार आहे. तर मज्जा येणार आहे. खूप मस्ती करणार आहे. खूप टायमानंतर आम्ही ट्रीपला जातो. म्हणजे वर्षात ना एकदा तर आम्ही ट्रीप करतो बॉईज ट्रीप. बट आता मागच्या वर्षांनी गेलो तर ब्लॉग नाही बनवायचो. या वर्षी जर जातोय तर या वर्षी ब्लॉग बनवतोय ते पण तुम्हाला दिसतं का मस्तपैकी. जे काय एन्जॉयमेंट करतो ते सर्व तुम्हाला दिसणार का. जे बॉईज आहेत त्यांना सर्वांना मी ब्लॉगमध्ये घेईन थोड्या टायमाने. आता थोडंसं जेवायला भुर्जी बनवलं माझ्यासाठी, तर मी काढून ठेवली होती बघा. ही माझी भुर्जी आहे. सो आता पटापट खातो आणि जातो. म्हणजे बॅग बी रेडी आहे बघ, कपडे पसारा काढून ठेवले आहे इथेच. पटापट थोडंसं काम आहे ते करतो. म्हणजे कपडे वगैरे घ्यायचे तर थोडं टाकतो बॅगमध्ये आणि निघतो. मग हा छोटासा अपडेट द्यायचा होता. म्हणजे नवीन ट्रिप करतो तर तुम्हाला दाखवणं पण इम्पॉर्टंट आहे म्हणून दाखवतो. मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची. फुटाची कमळामध्ये मूर्ती, फुटाची कमळामध्ये मूर्ती, ब्रह्मरूप हे काय सांगू मी तुझी, ब्रह्मरूप हे काय सांगू मी तुझी. दर्शन घेण्या गर्दी वारी, दर्शन घेण्या गर्दी वारी जातो देवाची, दर्शन घेण्या गर्दी वारी जातो देवाची. मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची, मुंबईच्या राजाची, गणेश गल्ली वाल्याची. शंकर
girls with pretty mouths, they always walk your way. They follow you in cars and bars. सब आगे सब आगे सब आगे. येस. सो फायनली मित्रांनो आता आम्ही इथे पोहोचलो. आता टाइम झाला संध्याकाळचे 5:30 झालेत आणि आम्ही आमच्या स्टेवरती पोहोचलोय. हे आजचं आमचं स्टे आहे मस्तपैकी. खूप टाइम झाला म्हणजे इथे खूप टाइम निघाला. आम्ही भाई ब्लॉग चालू आहे आपला भाई. सो आता आम्ही इथे मस्तपैकी पोहोचलो. हा आमचा आजचा स्टे आहे आणि दाखवतो कसं आहे कसं नाही ते. आता पोहोचलो म्हणजे आम्ही निघालो होतो दादर स्टेशनला. 1:53ची ट्रेन होती आमची, बट ती ट्रेन ना 2:15 वाजता आली. गाड्या थोडंशी पावसा पाण्यामध्ये म्हणजे थोडा ट्रॅव्हलिंगमध्ये टाईम गेला आणि आम्ही आता पोहोचलो इथे मस्तपैकी. मस्तपैकी बॉईज ट्रिप आहे ना ही मस्त धमाल आहे ना. आधी जेव्हा आम्ही ट्रेनमधनं आलो ना तेव्हा खूप धमाल झाली आणि आमची गँग अजून हे दोघे तिघे आहेत. अजून 21 जण. आम्ही 21 जण किती मज्जा करणार ते तुम्हाला बघायला भेटणार. आणि आजच्या दिवसामध्ये काय काय होतं ते पण तुम्हाला दिसणार आहे ब्लॉगमध्ये बघायला. आणि पूल डीप आहे काय सॉंग हे बघा. हे असं दिसतं. ही 3 आणि 5 किती 3 आहे. हा तो 4 तो 5. ही जागा मस्त आहे. एक जण ना. आणि आम्ही ना इथे आम्ही फुटबॉल पण खेळणार आहे म्हणजे इथे टर्फ पण आहे बघा. हा जो ना टर्फचा रस्ता आहे म्हणजे हा टर्फ बनवला आणि तर फुटबॉलसाठी पण मस्त आहे. आणि हे रेन डान्सचं पण आहे बघा. आणि बाकी पूल मस्त आहे इथे बघा. एक छोट्या मुलांसाठी आहे, एक 3 फूटचा आणि एक 5-5.5 फूटचा पूल असेल मे बी. आता जेव्हा जाऊ तेव्हा समजेल. आणि ही जागा ना एकदम मस्त आहे यार काय सांगू. म्हणजे जेव्हा आलो ना तेव्हाच असं मस्त वाटलं की अशी जागा बघून. म्हणजे एक वाई बाजू पाहिजे ना तशी इथे आता वाई पाहिजे. बाकी मज्जा येणार. काय काय ते तुम्हाला दाखवतो मी. आमचे सर्व एव्हेंजर्स असेंबल झाले. फटाफट कपडे काढून पाण्यामध्ये जायचे. त्यांना एवढी घाई आहे ना ते चेंज करायला पण गेलं मी तुमच्यासाठी. आणि थोडा माझ्या ब्लॉगमध्ये मेहनत करतो बॅग घेऊन असंच फिरतोय. आणि आमच्या स्टेमध्ये ना इथे गाय वगैरे पण आहे. ते बघा गायचा तबेला पण आहे. इथे गाय बी पण आहे. रात्री मे बी गाय आवाज देऊ शकतात. आवाज असतं ना तसा आवाज देऊ शकतो. ते बघा इथे गाय आहे. सो इथे गायचा तबेला आहे आणि इथे छोट्या मुलांसाठी पण ॲक्टिव्हिटीज होती. घसरगुंडी वगैरे पण होती. ते आता तुटल्या वाटतं ते बनवतात. अजून रिनोव्हेशन झाली आहे. बाकी आता थोडंसं कपडे बिपडे चेंज करतो. आणि इथे डॉग्स पण आहेत मस्त की डोगेश भाई पण आहेत. हा इकडचा यांचा डोगेश आहे. हा एक आहे हा बघा एक खाज येते वाटतं. खाजा हा एक आहे तो एक आहे. 3-4 डोगेश भाई आहे तिथे. हा बघा उडी मारतो पाण्यात. हे बघा चप्पल फेकतात. आता फटाफट आम्ही कपडे बिपडे चेंज करतो आणि आमच्या एव्हेंजर्स लोकांना असेंबल करतो पाण्यामध्ये जायला. काय कसं आहे ते बघतो. हे आमची गँग एक जण येतातच. फुटबॉल बघा शेमड्या बघा. फायनली आता आम्ही पोहोचलो आमच्या रूम मध्ये. अश्वली दे नाही काय अश्वली दे ना सँडो. ही घरी आहे. ही एकच आणलीस? देतो ना नंतर. सो फायनली मस्तपैकी आमचं रूम बघा तुम्ही. बघा आपलं भाई आमचे सर आहेत ना ते मोठे मेन. ही आमची आजची रूम आहे आणि ही माझी जागा आहे. प्रत्येकाने आम्ही 21 जणांसाठी हा रूम आहे. तर मज्जा आहे ना रात्री धिंगाणा घालणार आम्ही आहे ना एकदम धिंगाणा फुल मज्जा. हे बघा कसं वाटतंय. आणि हा मस्तपैकी आरसा आमच्या रूम मध्ये कसं दिसतोय ते सांगा. थोडंसं उघडं व्हायचं आहे बट उघडं व्हायच्या आधी
या भाई साहब एव्हेंजर्स बघा चड्डीवरती बघा याची चड्डी बघा हे बघा. जसं टाइम लागेल तसं खेळायला चालू पण हे माझी या बघ उडी मार पाण्यात आता हे असा व्हिडिओ ब्लॉग मध्ये दाखवतो आमचे एव्हेंजर्स लोक कसे येतात कसे नाही ते. हे 2 एव्हेंजर्स आहेत. हे बघा हे 2 एव्हेंजर आहे आता पाण्यात उडी मारतात दाखव 1 2 3 हे बघा एक जण येतात. Walking the wild, walking in the wild. You don't know why, you don't know why. 3,000 years later. Later. हे असे हात नाही असे नाही. हा या हिंदू आहे हिंदू आहे. हे हिंदू आहे हा हिंदू आहे पकडा गया. तो पाहायला जातात आपलीचे 2 वाजले. सो आता वाजत रात्रीचे 2:20 झाले आणि आम्ही मस्त पैकी सेटअप केला इथे. काय सेटअप ते तुम्हाला समजेल आता थोड्या टायमाने. मग आता मी सांगतो एक्झॅक्ट. आम्ही सर्व मुलं ना अशी बॉल स्ट्रीट मध्ये येतो ना तसं कोणाला झोपून घेत नाही आणि जो झोपेल त्याला आम्ही असं काहीतरी बनवतो. आता हा मुलगा आहे ना आमचा मित्र त्याला राजा बनवला आम्ही आणि ह्याच्यासोबत काय होणार ही गोष्ट तिला माहित नाही. बट आता आमची गँग ना हा गँग लोकांना सर्वांना माहिती आहे आम्ही काय करणार आहे काय नाही. पण ह्याला ना काय करायचं ते हे आमच्या हातामध्ये. आता हे ना एवढं मजबूत कंदीपेढे भेटणार आहेत ना आमच्या हाताने ही सगळी मुलं मारणार आहेत. हे काहीच खबर नाही. हा बघ एक्साइटेड आहे की याच्यासोबत काहीतरी मस्त होणार आहे. पण हा बघा ना ह्याची हास्य तर बघा काय स्मार्ट दिसत आमचा बंदा. आणि त्याच्या आधी ना अजून एक झालेलं पण हे बघा ना काय एक्साइटेड होते मारण्यासाठी. अशी मुलं तुम्ही बघितलीत का ही अशी आमच्या सोबत असतात. आणि त्याच्या आधी ना अजून एक राजा झालेला तो पण दाखवतो कोण होता कोण नाही. त्यांनी मस्त कचके केला ना बघा हा होता तो. ह्याच्या आधी आम्ही एका राजा बनवला आणि मजबूत कचके दिले ते ह्याला जे जे पाहिजे ते डोक्यात घातलं त्याच्या मस्त पैकी. आणि आता ह्याची बारी आहे ते याच्यासोबत पण आम्ही काय करणार ते तुम्ही बघत राहा मजा येणार आहे. आणि राजाला थोडं अजून सेटअप करायला आमचे बंदे जातात तर थोडंसं अजून त्याला सजवायला. राजा आहे ना ते त्याला राजाची सेवा करणे हे प्रजेचं काम असं आणि प्रजाने नेहमी केलं पाहिजे. कारण का प्रजात राजाला धुते पण आणि मस्तपैकी ह्या राजाची दुलाई आता होणार आहे. तर तुम्ही बघत राहावं आता थोड्या टायमाने तुम्हाला दिसेल आणि मस्तपैकी तुम्ही आनंद घ्या या गोष्टीचा. सो आता मस्तपैकी पिक्चरची शूटिंग चालू आहे आमच्या. आमचा प्रजा एक प्रजा सेकंड प्रजा आणि आता राजाची एंट्री झाली मस्तपैकी. शेवटी राजाला मजबूत पडणार. तुम्ही बघत राहा राजा फक्त जाऊन बसला ना ही राजाची आता खैर बर नाही. बघा एक एक बंदे उठले धाप धूप हे तुझ्या आईचा हो तुझ्या राजा बिजा कोण इथं माहित नाही. सर्व धुवा धुवी चालू आणि हा आपला बंदा बघा सलामी देतो राजाला की वा वा तुझं काम किती मस्त आहे. आणि आमचे बंदे बघा किती खुश झाले. काय स्माईल आहे प्रत्येकाच्या तोंडावरती स्माईल किती खुशीची आहे. आणि काय सांगू आता हेच तर प्रजाचं काम राजाला धुणं. वा वा वा. सो मित्रांनो ही जी मी प्रोसेस करतो त्या प्रोसेसला बोलतात कोंबडी शॉट म्हणजेच कोंबडी प्लेट. तर ही कोंबडी आमची झोपली येते जाडी घेंडी कोंबडी. त्या कोंबडीच्या पायात आम्ही कागद टाकते मस्तपैकी आणि ह्या कोंबडीला ना सडसडीत भाजणार आहे. ही जेव्हा भाजेल ना तेव्हा आमच्या सर्व मुलांना शिव्या देईल आणि हिची रिएक्शन बघायचं काम तुमचं. आणि हा जो आहे ना आमचा तन्मय सर तो घाबरतो कोंबडी शॉट द्यायला. तर मी बोललो दे बाबा एकदाच देतोस तर दे नाही तर मी देतो दे.
मम्मी हा कोंबडी का भात घ्या. तर कोंबडीची रिएक्शन बघा थोड्या टायमाने. ही कोंबडी कशा शिव्या देते एकमेकांना बघा. आणि बघा कोंबडी उठली आमची. कोंबडी नाही सॉरी गेंडा उठला आमचा. तर हा शिव्या देतो आमच्या सर्व मुलांना. आणि हा माझा मित्र बघ कसं हसतोय त्या गेंडाला बघून. हे 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 गेंडाचं आता तोंड बघा कसं दिसतंय बघा. I'm reaching out.